आधुनिक भारताचा चेहरा बनलेल्या डिजिटल इंडिया अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्टा नेतृत्वाखाली 1 जुलै 2015 रोजी या अभियानाला सुरुवात झाली। भारताला डिजिटली सशक्त करणं आणि त्याचं ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेत रूपांतर करणं हा या अभियानाचा उद्देश आहे। गेल्या दशकात या उपक्रमानं डिजिटल पायाभूत सुविधा, डिजिटल साक्षरता आणि डिजिटल सेवांचा विस्तार करून देशात क्रांतिकारी बदल घडवले आहेत। देशभरात इंटरनेट संपर्क व्यवस्था भक्कम करणं, भारतनेटच्या माध्यमातून 42 लाख किलोमीटरपेक्षा जास्त ऑप्टिकल फायबरचं जाळं निर्माण करणं, UPI, डिजिलॉकर, ई-संजीवनी आणि फास्टॅग सारख्या सेवांनी सर्वसामान्य भारतीयांचं जीवन सुकर आणि सुखकर केलं आहे। थेट लाभ हस्तांतरणामुळे योजनांची पारदर्शी अंमलबजावणी होऊन भ्रष्टाचार कमी झाला, सामाजिक आर्थिक सुरक्षा वाढली आहे। भारतात 2014मध्ये 25 कोटी इंटरनेट वापरकर्ते होते, त्यांची संख्या आता 97 कोटींपर्यंत वाढली आहे। या अभियानानं भारताला जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेत अग्रेसर बनवलं असून गावखेड्यांपासून ते शहरांपर्यंत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांना सक्षम केलं आहे। तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत विविध उपाययोजना आणि पुढाकाराच्या माध्यमातून जगात मोठी झेप घेत आहे। डिजिटल इंडिया उपक्रमामुळे सर्वसामान्यांच्या जीवनातही